कल्याण पश्चिम येथील नीलम गल्ली जुगार अड्डे प्रकरण स्टिंगनंतरही कारवाई शून्य. कल्याण पश्चिम येथील नीलम गल्ली D2 सुधांशू चेंबर्स आणि सुदर्शन चेंबर्स परिसरात बेकायदेशीर जुगाराचे अड्डे सुरू असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या ठिकाणी ऑनलाईन लॉटरी, मटका, सट्टा आणि इतर जुगार प्रकार खुलेआम सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर यापूर्वी स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते, मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप केला जात आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार पोलिसांकडे अनेक वेळा तक्रारी देऊनही या प्रकरणाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. यानंतर झालेल्या पाठपुराव्यात असाच प्रकार उल्हासनगर परिसरात आढळून आल्याचे समोर आले आहे. उल्हासनगर झोन 4 सेंट्रल पोलीस स्टेशन हद्दीत शिवाजी चौक परिसरातील इंदिरा गांधी भाजी मार्केट जवळ डे नाईट स्वरूपात मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याचे स्टिंग ऑपरेशनमध्ये दावा करण्यात आला आहे. या ठिकाणी जुगाराचे अड्डे सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणीही जुगाराचे अड्डे सक्रिय असल्याचे दिसून आल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात काही स्थानिक माहितीच्या आधारे मायकल उर्फ संतोष रमेश ढवळे या नावाचा उल्लेख होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. वारंवार स्टिंग ऑपरेशन होऊनही कारवाई का होत नाही? पोलिसांकडे तक्रारी देऊनही कानाडोळा का केला जात आहे? आणि हे जुगार नेटवर्क इतके सक्रिय कसे राहते? हे प्रश्न आता उपस्थित होत आहे. तसेच जर स्टिंग ऑपरेशन दरम्यान पत्रकारांवर कोणताही हल्ला किंवा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट प्रश्न पोलीस प्रशासनाला विचारला जात आहे. स्थानिक नागरिकांकडून या संपूर्ण प्रकारावर नाराजी व्यक्त केली जात असून तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.